प्रकाश आंबेडकरांकडून तुम्हाला वारंवार विनंती करण्यात येत आहे की तुम्ही जालन्यातून जेव्हा सभेला आंबेडकर साहेबांच्या शब्दाचा प्रत्येक वेळेस मी सन्मानच करतो, कारण त्यांनी खंबीर साथ दिली आणि एकदा ते बोलले तर ते स्पष्ट असल्यामुळे ते बदलत नाहीये. परंतु राजकारण माझा मार्ग नाही. मी आदरपूर्वक सन्मानपूर्वक त्यांना सांगतोय की माझा मार्गच नाही. परंतु सरकारनं मात्र एक खरं आहे की वारंवार आमची फसवणूक केली, वारंवार. आज देतो उद्या देतो करून 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 खूप वेळ लावला. म्हणून आज मीडियाच्या माध्यमातून मी या वेरूळच्या तेजस्वी गादीवरून सांगतो, 24 तारखेला पण आता आम्ही राज्यातली बैठक लावली, ताकदीनं लावली. मराठा समाजाची पुढची भूमिका काय दिशा आहे याबाबत संभ्रम नको, काय आहे कसं आहे काय आम्ही तिथून ठरवणार आहे. सगळे महाराष्ट्रातले साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते, सगळे स्वयंसेवक, कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, शेतकरी मराठा, कष्टकरी मराठा,